मोबाईल कॅमेरा माग करा थोडं थोडं असं स्ट्रेट वाल जरा सगळे सगळे हातात नका मोबाईल कॅमेरा माग करा गोष्ट याच्यामध्ये आताच मी बोललो की खरडून गेलेलं क्षेत्र त्याच्यामध्ये दुरुस्त होणार त्याच्यानंतर सर्व नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुका येथील शेनी पारडी येथे मंत्री संजय राठोड हे नुकसान पाहणी करण्यासाठी आले होते आणि या रोड लगतच असलेल्या या सोयाबीनचं जे शेत आहे तिथं पाहणी केली। आपण बघू शकता हे महामार्ग आहे आणि इथं बाजूला प्लांट आहे आणि सोयाबीन नुकसान झालं हे सर्व सर्वे करत असताना शेतकऱ्यांनी त्यांना घेराव टाकलेला आहे। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत त्यांच्याशी जाणून घेऊयात। आज मंत्री आले होते, आज या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन मंत्री संजयजी राठोड यांचा दौरा होता। आपण पाहू शकता इथं हायवे आहे आणि हायवेला लागून एक सोयाबीनचं शेत आहे, तर त्यांनी या ठिकाणी गाड्या उभ्या केल्या आणि पायाला माती लागू नये या अपेक्षेने या शेतात आले। आणि इथं आजूबाजूला कुठं नदी नाही किंवा इथं पूर येत नाही, जे काही नुकसान झाले पावसानं झाले ते पाहण्यासाठी ते इथं आले आणि सहज आम्ही सगळे शेतकरी या ठिकाणी जमलो। सगळ्या शेतकऱ्यांनी त्याला अडवलं त्यांना आणि जाब विचारला, तुम्ही एकतर पूर क्षेत्रात गेला नाहीत, हायवेला लागून म्हणजे पायाला माती शेतात सुद्धा आले नाही, त्या धुऱ्यावर उभं राहून ते शेत पाहत होते। आणि त्यांना जाब विचारला की तुम्ही अशा पद्धतीने जर दौरा करत असाल तर खरी परिस्थिती समोर कशी येणार आहे। आणि जे शासनानं 85 रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्याला गुंठ्यानं दिलेली आहे ते शोभनीय आहे का? हे तुम्हाला म्हणजे शेतकऱ्यांना एवढी तुटपुंजी मदत देताना कसं काही वाटत नाही? नांदेड जिल्हा किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये शेतकरी एवढा कर्जबाजारी झालाय की गेल्या अनेक वर्षापासून शेतीमालाचे भाव वाढत नाहीत, उत्पादन खर्च वाढतोय म्हणून शेतकरी कर्जबाजारी झाले, सरकारच्या धोरणामुळे कर्जबाजारी झाले। तुम्ही आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्याचं कर्ज भरतो म्हणून, मग तुम्ही आमच्या शेतकऱ्याचं कर्ज कधी भरणार आहात? आणि असे जर दौरे तुम्ही रोडवर करणार असाल तर मग खरी परिस्थिती तिथं काय जाईल आणि तुम्ही नुकसान भरपाई काय देणार आहात? तुम्हाला जर खरंच शेतकऱ्याची जाणीव असेल तर पूर्ण कर्ज माफ करा, शेतकऱ्याचं कर्ज स्वतः तुम्ही भरा, शेतकऱ्याला नवीन कर्ज मिळवून द्या। एकरी 50,000 रुपये शेतकऱ्यांना सध्याच्याला तात्पुरती मदत, शेती पुन्हा कसण्यासाठी, करण्यासाठी, पेरण्यासाठी मदत मिळवून द्या, असं आम्ही या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना अडवून त्यांना जाब विचारून हे आमचे मुद्दे त्यांच्या समोर प्रकर्षाने मांडले। 50,000 हेक्टरी मागण्याची शेतकरी अशी मागणी मंत्री महोदयाला केली आहे। तर माझ्यासोबत अजूनही शेतकरी आहेत, काय हो सर, केळीला मार्केट नाही, केळी नासून चालल्या, सोयाबीन नासून गेली पाण्यानं, असं सर्व। आणि संजय आले, मित्र आले, रोडवरून खाली उतरले, पाहिले, गेले। तुम्हाला किती एकर शेती आहे? आम्हाला 5 एकर आहे। काय काय होतं? काय सोयाबीन आहे, केळी आहे का? हो, गेले सगळे नासाले, काय सगळं करावं, सोयाबीन नाचले, नाल्या ह्या जवळ। सण सुद्धा आले, हा सण आले, हा सण आले, आता दसरा आला, दिवाळी आली, काय करावं, लेकराला कसं आणावं, कसं जगावं, कसं करावं सांगा की परिस्थिती काय होईल? सण आलेत परंतु काहीच त्यांच्या हाती लागलं नाही असे शेतकऱ्याकडून। हॅलो, मी भाऊराव नगराव धात्रक शेनी। ते संजय राठोड मेन हायवेवर आला म्हणून चर्चा लागली, चर्चा आल्यानं मी आल्या साहेबाला म्हणून आमच्या गावात चला, तर नाही म्हणली इथं रोडवरच पाहायचं। रोडवर यायला काय दिसणार, फक्त टर्क, माणसं, पत्रकार, हे कोणते सरपंच, उपसरपंच, सगळे हे माणसं इथे येऊन हे केले। आम्ही लोक ते पत्रकार यांनी हे केलं, तर आमचं म्हणणं बस तिकडे नाल्याला पाहायला पाहिजे ना, इथं रोडवर त्याला काय दिसणार? हा, मुख्यमंत्र्यांना आश्वासन दिले आमच्या केळीला मार्केट ना, आज केळी 200 रुपये क्विंटल विकाली, कोण न्यायला तयार ना, आज डोळ्यातून पाणी आलं, केळीची झाडं पातावळी। आज कमी 4-4, 2-2, 3-3 हजार केळी आमच्या रानात पिकाले, चला येऊन चला पाहायला। आम्ही म्हणलो संजय राठोडला चला आमच्या केळी पाहायला, तर कोणी बोला, तर ते पत्रकार लोक म्हणजे सरका बाजूला बोलाली। आमचं म्हणणं ते बुवा त्याने आमच्या केळी पाहायला यायला पाहिजे, इथं मधातच आहे 1 किलोमीटरवर। सरकार तर मदत देणार आहे असं त्यांनी म्हणले। आणि सरकार काय देणार हो, काय सरकार किती देऊन देणं म्हणा, 85 रुपये हेक्टर प्रत्येक खाती, का आम्हाला कमी 50,000 रुपये एकर द्यायला पाहिजे शेतकऱ्यानं, साहेबांना, मुख्यमंत्र्यांना, आणि आमचं कर्ज नील करायला पाहिजे। 85 काय पडणार आम्हाला? आज बाई रोजगार बाई भेट आहे, 300 रुपये रोज गेली, गडी 500 रुपये रोज गेलाय, आम्हाला काय पडतं खाणार शेतकऱ्याला? 2,000 खताचं पोतं झालंय, मग
काय करणार आम्ही शेतकरी, आम्हाला फक्त आता आत्महत्या करायची वेळ आली. शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की आता आमच्या हातात काहीच येत नाही आणि सर्व वाया गेलेलं आहे, पूर्ण नुकसान झालेलं आहे. माझ्यासोबत केळी खरं तर शेतकरी आहेत त्यांचे. खरं तर सर, आपल्या या भारत या देशामध्ये, कृषीप्रधान देशामध्ये देशाला अन्न पुरवणारा शेतकरी आज या ठिकाणी अडचणीत, संकटात सापडलेला आपण पाहतो सर. खरं तर आमचं पिकच नाही गेलं तर आमची शेतातील माती सुद्धा गेली. म्हणजे आम्ही ज्या मातीमध्ये आमचं जे पीक पिकवतो ती मातीच आमच्याकडे राहिली नाही. खरं तर सर, आमची आता ही जी नुकसान आहे ते कमीत कमी 20 वर्ष भरून न निघणारं नुकसान आहे. कारण शेतामध्ये मातीच राहिली नाही. ज्या मातीमध्ये आम्ही सोनं उगवतो ती मातीच राहिली नाही. मग तुम्ही पंचनामे पाहणी कशाची करायला येता साहेब? आता आपत्ती व्यवस्थापन मंत्री संजय राठोड साहेब आले आणि एखादा पिकनिक टूर जसा असतो, येतो आपण रस्त्याला पाहतो, भेट देतो, फोटो काढतो आणि निघून जातो, त्या पद्धतीनं निघून गेले. तुम्हाला जर खरंच शेतकऱ्यांची दाहकता, जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ते पाहायचं असेल तर तुम्ही या. आमच्या तालुक्यामध्ये नदी नाले ओढे आहेत. आज आपण देगाव सारखं आमच्या तालुक्यामध्ये गाव आहे, त्या ठिकाणी नांदेड जाणारा त्यांचा मुख्य रस्ता बंद झालेला आहे. 10 फुटापर्यंत पाणी त्या रस्त्यावर आहे. सर्व ऊस गेला, सोयाबीन गेलं, केळी गेली, तूर गेला, हळद गेली. सर, आमच्या तालुक्यातील सर्व पिके जमीनदोस्त झालेत. आम्ही खरं तर सरकारनं जर हमीभाव शेतकऱ्याला दिला तर कधीही आम्हाला सरकारकडे मदत मागण्यासाठी विनंती करावी लागणार नाही. पण असं असताना ज्यावेळेस आसमानी संकट येतं, शेतकरी आम्ही अतिशय प्रखरपणे या आसमानी संकटाला तोंड देतो सर. शेतकरी नेहमीच या आसमानी संकटाला झेलतो, पण दुसऱ्या बाजूला सुलतानी संकट सुद्धा आमच्यावर कुठेतरी आक्रमण करू पाहत आहे. कारण प्रामुख्यानं केळीचा उत्पादन करणारा आमचा तालुका, या तालुक्यामध्ये आज केळीचं आपण पाहतो सर, केळीचं अत्यंत दयनीय अवस्था आहे. केळी कोणी व्यापारी घ्यायला तयार नाही. केळीला 10 रुपये 20 रुपये न घड जो असतो आपला 20-25 किलोचा जो घड असतो तो 10-20 रुपये दरानं खरेदी करायला सुद्धा तयार नाहीत. मग तो केळीला उत्पादन खर्च जो आहे एकरी जवळपास 60 ते 70 हजार रुपये एवढा उत्पादन खर्च असतो. केळीचं उत्पन्न जर चांगल्या पद्धतीनं झालं तर एकरी 3 ते 4 लाख रुपये एवढं उत्पन्न केळी उत्पादक शेतकऱ्यांना होत असतं सर. मागच्या वरावदानामध्ये आमच्या अर्धापूर तालुक्यामध्ये जे केळीचं नुकसान झालं त्यावेळेस सुद्धा सरकारने हेक्टरी 22,500 रुपये, आम्ही जर हिशोब लावला तर एका बुडाला आम्हाला फक्त 6 रुपये, म्हणजे 20 ते 25 किलो त्या केळीच्या घडाला आम्हाला फक्त 6 रुपये एवढी तोडकी मदत. म्हणजे किलोच्या हिशोबाने लावायचं असेल तर आम्हाला ते कुठेतरी 0.0 पॉईंट पैशामध्ये. मग तुम्ही शेतकऱ्याची थट्टा लावली का? ह्या पद्धतीनं सरकारनं वागू नये. शेतकरी मायबाप आहे. शेतकऱ्यांना तुम्हाला सत्तेवर बसवलंय, शेतकऱ्यांना तुम्हाला मंत्री केले, आमदार केले, खासदार केले, मुख्यमंत्री केले. त्यामुळे आपण सुद्धा शेतकऱ्यांचं पालकत्व घेऊन शेतकऱ्यांचा अंत न पाहता नुकसान पंचनामे, पाहणी, नाटकं हे बंद करून तात्काळ शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये, तसेच केळी उत्पादक शेतकऱ्याला विशेष तरतूद करून त्यांना सुद्धा भरीव हेक्टरी 1 लाख रुपये एवढी मदत आपण सरकारनं करावी, जेणेकरून या ठिकाणचा शेतकरी मोडकळीस जो आलेला आहे, ज्याचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे, दिवाळी आहे, दसरा आहे, ज्यांचं सण त्योहार आहे, मुलाचं शिक्षण आहे, मुलीचं लग्न आहे, या सर्व गोष्टी कुठेतरी शेतकरी करू शकेल आणि पुन्हा एकदा शेतकरी नव्यानं उभं टाकू शकेल. यासाठी सरकारनं प्रयत्न करावे, शेतकऱ्यांना मदत करावी एवढी विनंती आपल्या माध्यमातून मी सरकारला करू इच्छितो. हे होते येथील शेतकरी जे की मंत्री संजय राठोड यांना अडवलं आणि त्यांना घेराव टाकला आणि त्यांनी आपले व्यथा सांगितले. सरकारने लवकरात लवकर आम्हाला मदत करायला पाहिजे आणि जास्तीत ती मदत हे मिळायला पाहिजे. नांदेडहून कुंवरचंद म्हणले, मुंबई तक, शनी पार्टी.